आणि मग तो मंत्र तिनं घेतला, ते साधू निघून गेले. आणि एक दिवशी कोणती अशी टेरिसवर गेली होती, सकाळचं कोवळं ऊन पडलेलं होतं, सूर्याचा लाल लाल किरण पडत होते. आणि त्या कुंतीच्या मनात काय आलं, तिने त्या सूर्यनारायणाचं स्मरण केलं आणि त्या मंत्राचा उच्चार केल्याबरोबर लख प्रकाश पडला आणि तिला काही कळण्याच्या आत सूर्यदेव प्रगट झाले आणि तिथं तिला गर्भाची अनुभूती झाली. कारण ते वरदानच असं होतं की तू या मंत्राचा ज्यावेळेस उच्चारण करशील त्यावेळेस तुझ्या समोर ते देव प्रकट होतील आणि तुला पुत्र प्राप्ती होईल. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर तिला ते पहिलं विवाहपूर्व अवस्थेमध्येच पहिला पुत्र जन्माला आला आणि लोकात बदनामी नको म्हणून शेवटी नाविलाजाने तो पुत्र तिला त्या पाण्यामध्ये नेऊन सोडावा लागला. म्हणजे ही कहाणी आहे कर्णाच्या जन्माची. म्हणजे सूर्यपुत्र असलेला कर्ण आणि जन्मताच सुतपुत्र म्हणून पुढे जन्मताच विशेषतः त्या कर्णाची अशी की जन्मताच कानामध्ये त्याच्या कुंडल होते आणि छातीवर त्याच्या कवच होतं. कवच आणि कुंडल घेऊन जन्माला येणारं पहिलं बाळ जर कोण होता तर तो कर्ण होता. म्हणजे पांडवांचा तो सगळ्यात मोठा भाऊ होता. हा, पहिला पुत्र होता. पहिला पांडवच म्हणायचे त्याला. पहिला पुत्र पांडव नाही म्हणू शकणार आपण, कारण तोपर्यंत पांडू राजा विवाह नव्हता झालेला. कौंतेय होता तो. कौंतेय होता. तर तो पण शेवटी काही का असं ना, तो त्यांचा पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊच होता. बिलकुल बिलकुल. आणि पुढे ते रेफरन्सेस येतात कर्णाच्या संदर्भाने, ज्या वेळेस गोष्टी येतात पुढे ते रेफरन्सेस येतातच. बिलकुल. तर आता कर्णाचा जन्म किंवा त्याच्या जन्माची जी कहाणी झाली त्यापुढे कर्ण